नमस्कार मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण इयत्ता 6वी ते युनिट 3 आहे. युनिट 3 मध्ये काय आहे आपलं म्हणजे 3.6 जो चॅप्टर आहे न्यूज फ्लॅश. तर आपण एक आगळा वेगळा टॉपिक आज अभ्यासणार आहोत, न्यूज फ्लॅश. तर मग इथे दिलेलं आहे, इट गिव्स अस ब्रीफ आयडिया अबाउट द टॉपिक और सब्जेक्ट कव्हर्ड बाय द न्यूज आयटम दॅट इज टू फॉलो. तर बघा, जे हेडलाईन असते किंवा जो मथळा असतो तो कुठे दिलेला असतो? असं न्यूज पेपर मध्ये. बघा इथे असं वेगळीच इथे न्यूज पेपरचं नाव वेगळं आहे. आणि बघा इथे काय दिलेलं आहे? सॉसर, क्वाड्रन, जेट, पायलट. बघा इथे दिलेलं आहे सॉसर, क्वाड्रन, जेट, पायलट. तर हा काय आहे मुलांनो? हा मथळा आहे. म्हणजे ही काय आहे? हेडलाईन दिलेली आहे. ठीक आहे. आणि एखाद्या पायलट बद्दल काय आहे, म्हणजे विमान चालवणारा जो पायलट आहे त्याच्याबद्दल काय दिलेली आहे, ही हेडलाईन दिलेली आहे. तर बघा, इट गिव्स अस ब्रीफ आयडिया. तर हे हेडलाईन वाचूनच काय होईल आपल्याला, म्हणजे जो वाचक आहे, जो रीडर आहे, त्याला काय होईल, हे पूर्ण जे बातमी आहे ती काय करेल, त्याला इंटरेस्ट, म्हणजे त्याला त्याच्यात असं काहीतरी असेल असं खास म्हणून तो काय करेल, पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करेल. ब्रीफ आयडिया. तर या हेडलाईन म्हणूनच काय मिळते आपल्याला, की पूर्ण आपल्याला म्हणजे ब्रीफ आयडिया मिळते की तिथे काय असेल. जर आपण आता ते 27 जानेवारीचं अजित पवारांचं तुम्ही प्लेन क्रॅशचं जर तुम्ही बातमी ऐकली असेल की म्हणजे त्यांचा प्लेन क्रॅश झाला किंवा प्लेन क्रॅश मध्ये काय झालं, अजित पवार यांचा मृत्यू झाला. तर बघा, या हेडलाईनमुळेच काय होईल, या मथळ्यामुळेच काय होईल की अरे, आपल्या महाराष्ट्राचे जे करते नेते होते त्यांनी लाडकी बहीण योजना स्टार्ट केली. अजून फरक काय काय त्यांनी असं योजना स्टार्ट केला. ते खूप व्यक्तिमत्वाने छान व्यक्ती होते, हेल्पिंग नेचर होतं त्यांचं, म्हणजे लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे. तर या हेडलाईनमुळेच काय होईल की आपल्याला त्या व्यक्तीविषयी आदरभाव असल्यामुळे आणि ते पॉलिटिकल याच्यात राजकीय क्षेत्रात असल्यामुळे आपण या हेडलाईनमुळे अरे, प्लेन क्रॅश कसं झालं, काय झालं असेल, खरंच झालं का ऍक्सिडेंट, तर आपल्याला काय निर्माण होते, उत्सुकता निर्माण होते. आणि आपण काय करतो, ती जी पूर्ण बातमी आहे ती काय करतो, आपण पूर्ण बातमी वाचून काढतो. तर आपल्याला या हेडलाईनमुळे काय मिळते, ब्रीफ आयडिया. ब्रीफ आयडिया म्हणजे आपल्याला अशी कल्पना मिळते की डिटेलमध्ये की बाबा त्याच्यात काय लिहिलं असेल. द टॉपिक ऑर सब्जेक्ट कव्हर्ड बाय द न्यूज आयटम्स दॅट द फॉलो. म्हणजे जो असा टॉपिक असेल, तर ह्या हेडलाईनमुळे, ह्या मथळ्यामुळे काय होते की आपल्याला सगळं म्हणजे आपल्याला असं आयडिया येते की आपल्याला कल्पना येते की आता संपूर्ण बातमीमध्ये काय लिहिलेलं असेल आणि आपल्याला वाचून काय काय जाणून घेत आहे द न्यूज आयटम दॅट इज टू फॉलो. आणि मग काय करतो आपण, ते सगळं वाचायला सुरुवात करतो. तर काय दिलंय इथे, इट गिव्स अस ब्रीफ आयडिया अबाउट द टॉपिक और सब्जेक्ट कव्हर्ड बाय द न्यूज आयटम दॅट इज फॉलो. तर बघा, हे काय असते की जे असं टॉपिक दिलेले असते किंवा जे सब्जेक्ट दिलेले असते, तर त्यामुळे काय होते की आपण हे टॉपिक वाचूनच आपल्याला आयडिया असते की इथे ब्रीफ मध्ये पूर्ण काय काय दिलेलं असेल आणि ते स्टोरी कशी कव्हर केलेली असेल, डिटेल मध्ये कशी केलेली असेल, आणि आपण ते दॅट इज फॉलो. आणि मग ते काय करतो आपण, म्हणजे काय काय दिलं असेल ते आपण बघतो आणि संपूर्ण काय करतो, वाचण्याचा प्रयत्न करतो. बघा, द डेट इज ऑलवेज गिव्हन विथ द न्यूज आयटम. म्हणजे हा न्यूज पेपर आहे, तर तुम्हाला काय दिसेल इथे, डेट. न्यूज पेपरवर काय असतं, न्यूज पेपरचं नाव असतो आणि या बाजूला काय असतो, इथे डेट दिलेली असते. बघा इथे दिलेलं आहे द टाइम पण दिलेलं असते, वेळ, आणि काय दिलेली असते की डेट असते. प्रत्येक न्यूज पेपरवर काय दिलेली असते, त्या दिवशीची काय दिलेली असते, डेट दिलेली असते. पण काय बघितलंय की न्यूज पेपरवर काय दिलेलं असतं की त्यांची डेट म्हणजे तारीख दिलेली असते. इट गिव्स द रीडर्स. इट गिव्स द रीडर्स म्हणजे काय, रीडर म्हणजे वाचक. न्यूज पेपर जो वाचतो त्याला काय म्हणू आपण, रीडर. इट गिव्स द रीडर अन आयडिया. म्हणजे जे वाचकाला काय मिळते, एक आयडिया मिळते ऍज टू वेन द इव्हेंट हॅज अकर्ड. अकर्ड म्हणजे घडणे, की जो इव्हेंट आहे किंवा जी घटना आहे, इव्हेंट म्हणजेच काय, घटना. ती घटना किंवा म्हणजे ती घटना कुठलीही असू शकते, ती पॉलिटिकल होऊ शकते, बिझनेसच्या संबंधात असू शकते, स्पोर्ट्सच्या संबंधात असू शकते, कुठला ऍक्सिडेंट असू शकते, किंवा परत नॅचरल डिझास्टर, नैसर्गिक आपत्ती. म्हणजे जी घटना ती जी घडली आहे, वेन द इव्हेंट हॅज अकर्ड, म्हणजे तो इव्हेंट आहे, म्हणजे ती घटना आहे कुठे घडली, घडणे, कुठे ती घटना कुठे घडली, ऑर इज रिपोर्टेड. म्हणजे काय आहे की त्या डेटमुळे आपल्याला ती कोणत्या वेळी घडली, कुठे घडली, कशी घडली, हे आपल्याला काय, ह्या डेटमुळे काय होते, आपल्याला माहिती होते. बघा आता दिलेलं आहे, द ट्रेडिशनल न्यूज सोर्सेस आर न्यूज पेपर्स,
टेलिव्हिजन, रेडिओ, मॅगझिन्स ऍटसेट्रा. मग ट्रेडिशनल म्हणजे काय, पारंपरिक. जेव्हा इंटरनेट नव्हतं तर काय होतं, तेव्हा हे न्यूजपेपर, हे रेडिओ आणि काय आपलं रेडिओ आणि हे जे टीव्ही वगैरे मॅगझिन्स, हे काय होते, आपल्याला माहिती देणारे स्त्रोत होते. म्हणजे या गोष्टीपासून आपल्याला काय न्यूज माहित पाहिजे. तर सगळ्यात पारंपरिक ट्रेडिशनल जो सोर्स असेल तो कुठला आहे, तो आहे न्यूजपेपर. कुठला आहे, न्यूजपेपर. म्हणजेच काय, वर्तमानपत्र हा काय आहे, ट्रेडिशनल. ट्रेडिशनल म्हणजेच काय मुलांना, पारंपरिक. द ट्रेडिशनल न्यूज सोर्स आर न्यूजपेपर. म्हणजे सगळ्यात जुना आणि पारंपरिक जो असा सोर्स आहे, म्हणजे स्त्रोत आहे, तो कुठला आहे, न्यूजपेपर. आधी जेव्हा आपण मीडिया वगैरे नव्हतं किंवा स्मार्टफोन नव्हते, तर प्रत्येकाच्या घरी न्यूजपेपर यायचा आणि सगळेजण काय करायचं, हा न्यूज वाचायचे. आणि प्रत्येकाच्या आवडीचे कॉलम असे, म्हणजे स्त्रिया असेल तर त्यांना असं संस्कृती किंवा पाककला किंवा आपल्या मेकअप याच्याबद्दल वगैरे जे काही अशी माहिती असेल ते, जर काही मुलांना स्पोर्ट्स मध्ये ते स्पोर्ट्स कॉलम वाचायचे. आणि मोठ्या माणसांना राजकीय किंवा देशाच्या घडामोडी, तर ते असं. तर प्रत्येक छोट्या मुलांसाठी चिटकुले वगैरे, हा न्यूजपेपर काय होतं, सगळ्यांचा आवडीचा विषय होता. हा पारंपरिक स्रोत आहे आणि इथे सगळ्या कॉलम हे सगळ्या वर्गासाठी दिलेले असायचे आणि लोकप्रिय असाय. मग त्याच्यानंतर मुलांना बघा, टेलिव्हिजन. टेलिव्हिजन म्हणजेच काय, टीव्ही. टीव्हीमुळे काय झालं की आपल्याला ज्या बातम्या आहेत त्या लाईव्ह दिसायला लागल्या. म्हणजे जिथे जी घटना घडलेली आहे तर त्या ठिकाणचं ते ठिकाण आपल्याला, त्या ठिकाणात कशी घडली, त्या ठिकाणातले लोक आणि कशा पद्धतीचं घडलं, हे जे रिपोर्टर तिथे जाऊन काय करायचे, त्याचा व्हिडिओ वगैरे किंवा कसं घडलं हे आपल्याला काय प्रत्यक्षात दिसतं. तर टीव्ही काय आहे, व्हिज्युअल माध्यम आहे आणि जास्त इफेक्टिव्ह आहे कोणापेक्षा, न्यूज चॅनलपेक्षा. आता टीव्हीमुळे आपल्याला काय झालेलं आहे, मनोरंजनाच्या क्षेत्रात खूप वाढ झालेली आहे. टीव्ही सिरियल असू दे, कुठलेही सांस्कृतिक किंवा राजकीय घडामोडी, आता स्पोर्ट्सचे जे चॅनल वगैरे आहेत ते पण आता काय आपल्या घरी बसून आपण काय टीव्हीवर पाहू शकत होतो. तर मग आहे रेडिओ. रेडिओ मुलांना हा हा पण खूप पारंपरिक, म्हणजे जो स्रोत आहे म्हणजे माध्यम आहे, तो खूप महत्वाचा आहे. आधी सुरुवातीला काय व्हायचं की लोक म्हणजे रेडिओवरून न्यूज ऐकायचे, परत त्याच्यात छान छान गाणे लागायचे आणि छान छान म्हणजे मोठमोठ्या लोकांचे जे ऍक्ट्रेस आहे, पॉलिटिकल लीडर आहे, वेगवेगळ्या ज्या क्षेत्रातले लोक आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे व्हायचे. हे सामान्य लोकांपर्यंत खूप असं महत्वाचं माध्यम आहे की जे तुम्ही आपलं काम करता करता तुम्ही हे याच्यातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, घटना आहेत, तुम्ही ऐकू शकता आणि त्याचबरोबर काय आपलं काम सुद्धा करू शकता. रेडिओ असं माध्यम आहे की ते असं कुठेही कॅरी करून घेण्यासारखं होतं. म्हणजे लोक शेतात जरी काम करत असतील कुठेही वगैरे, तर ते तिथे काय रेडिओ घेऊन जाऊन आपलं काम सुद्धा आणि त्याच्याने मनोरंजन सुद्धा व्हायचं आणि न्यूज, देशात कुठे काय घडतंय हे पण माहिती होतं. मग काय, मॅगझिन्स. मॅगझिन्स मॅगझिन्स म्हणजे काय, जे मासिक, जे मॅगझिन्स मध्ये काय असतात की याच्यात पण बिझनेस मध्ये काय काय झालंय, कुठल्या कुठल्या व्यक्तींनी काय काय केलेलं आहे, म्हणजे सायन्सच्या क्षेत्रात कुठे केलेली आहे, म्हणजे कुठे भरारी घेतलेली आहे, ब्युटी क्षेत्र असू दे, ते मिस वर्ल्ड असू दे किंवा ऍक्ट्रेसचं जे असू दे, पिक्चर, सिनेमा, तर मॅगझिन्स मध्ये काय करायचं, या महत्वाच्या गोष्टी छापलेल्या असायच्या. तर बघा, पारंपरिक स्रोत कुठले कुठले आहेत. पारंपरिक म्हणजे जे जुने आधी बाबा हे करायचं, तर न्यूजपेपर, टेलिव्हिजन, रेडिओ आणि मॅगझिन हे काय आहेत, आपले ट्रेडिशनल सोर्स आहेत. द मॉडर्न न्यूज. आता आपण ट्रेडिशनल बघितले, आता काय बघू आपण, मॉडर्न न्यूज सोर्स कुठले कुठले आहेत ते बघूया. तर बघा, द मॉडर्न न्यूज सोर्सेस आर SMS, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. मॉडर्न म्हणजे काय, जे आपण आताच 21व्या शतकात जेव्हा आपण टेलिफोन, स्मार्टफोन वगैरे वापरायला लागलो, आता प्रत्येकाच्या ह्याच्यात घरात काय इंटरनेट आहे. तर बघा, मॉडर्न सोर्स कुठले कुठले आहेत आपले, जे मॉडर्न न्यूज सोर्स आहेत, म्हणजे बातमीचे जे सोर्स आहेत ते कुठले आहेत. SMS. SMS काय मुलांना, SMS द्वारे आपण मेसेज पाठवतो पटकन आणि त्वरित संपर्क आपल्याला साधता येते, आपल्याला परत रिप्लाय देता येते. म्हणजे ही त्वरित तात्काळ होणारी अशी क्रिया आहे की जे SMS मेसेजमुळे काय करू शकतो, आपण पटकन संपर्क साधू शकतो. दुसरं आहे व्हॉट्सअप. व्हॉट्सअप ते एकदम प्रभावी आहे, आजकाल तुम्हाला प्रत्येकाच्या फोनमध्ये दिसेल. व्हॉट्सअप मध्ये तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता, माहिती पाठवू शकता, माहिती शेअर करू शकता आणि परत तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे फोनवर बोलू शकता, फोटो सेंड करू शकता, फोटो लावू शकता. तर हे काय आहे, एक जे आहे, जे नवीन युगातलं काय आहे ते प्रभावी असं काय आहे, म्हणजे माध्यम आहे. मग दुसरं आहे फेसबुक. फेसबुक मध्ये म्हणजे काय मुलांना, फेसबुक म्हणजे जे तुम्ही आपलं
तुमच्याबद्दल माहिती तिथे प्रोव्हाइड करता, फोटोज टाकता, फ्रेंड्स बनवता आणि तुमचे जे काही लोक आहेत किंवा जगातल्या कुठल्याही कार्यक्रमात तुमचा फ्रेंड असेल, नवीन लोक असेल, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, फ्रेंडशिप करू शकता, त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकता, फोटो शेअर करू शकता. तर फेसबुक काय आहे, हा एक असं प्रभावी माध्यम आहे. इंस्टाग्राम पण तसंच आहे, ज्याच्यात तुम्ही असं फ्रेंड्स हे करून आपल्या स्टोरीज टाकू शकता, व्हिडिओज टाकू शकता. म्हणजे आताचे जे न्यूजचे माध्यम आहेत ज्याच्यामुळे आपल्याला माहिती मिळते, तर ते कुठल्या कुठल्या SMS, व्हॉट्सअप, फेसबुक आणि कुठला आहे मुलांनो, इंस्टाग्राम. आता बघूया वेब बेस्ड पोर्टल्स लाईक गुगल, याहू अँड MSN ऍटसेट्रा. बघा, तो वेब बेस्ड पोर्टल्स. तर बघा आता काय आहेत, असे पोर्टल बनलेले आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, माहिती वगैरे सर्च करू शकता. जसं गुगल म्हणजे तुम्हाला कुठलाही टॉपिक जाणून घ्यायचं असेल, कशाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, जगात कुठे काय चाललं, काय होतं, काय चाललं, न्यू लेटेस्ट काय चालू आहे, ते सगळं आपल्याला गुगल या पोर्टलमुळे माहित होतं. याहू हे जे पोर्टल आहेत, वेब बेस्ड पोर्टल आहेत, आणि MSN हे जे आहेत त्याच्याबद्दल, याद्वारे आपल्याला काय कुठलीही माहिती सर्च करता येते आणि जगातल्या कुठल्याही घडामोडींविषयी आपल्याला काय न्यूज जाणून घेता येते. तर आपण काय ट्रेडिशनल माध्यम पण पाहिले, त्याचे मॉडर्न माध्यम पण पाहिले की काय काय असतं. आता आपण पुढे बघूया. वी गेट न्यूज फ्रॉम अनदर पार्ट ऑफ द वर्ल्ड सो क्विकली बिकॉज ऑफ. बघा, आपल्याला इथे म्हटलेलं आहे वी गेट न्यूज फ्रॉम अनदर पार्ट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपण इंडियात असू तर आपल्याला ऑस्ट्रेलिया, जे USA वगैरे, म्हणजे जगातल्या ज्या पण कंट्री आहेत, जे वर्ल्ड आहेत, म्हणजे वर्ल्ड म्हणजे पूर्ण जगाविषयी आपल्याला काय सो क्विकली बिकॉज ऑफ, तर आपल्याला पटकन माहिती होती. तर कशामुळे माहिती होती पटकन आपल्याला? द ऍडव्हान्स मेड बाय द टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ कम्युनिकेशन. तर कशामुळे माहिती होते आपल्याला? द ऍडव्हान्स मेड बाय द टेक्नॉलॉजी. तर आपल्याकडे काय आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे इन फील्ड ऑफ द कम्युनिकेशन म्हणजे संभाषण, म्हणजे एक दुसऱ्यांशी जगात आपण कुठेही संभाषण करू शकतो, कुठेही कुठल्याही याच्यापर्यंत आपण काय पोहोचू शकतो. आणि आता आपल्याला जर कुठली माहिती पाहिजे असेल तर रिपोर्टर त्या त्या देशात जातात, त्या त्या क्षेत्रात जातात, अशा ठिकाणी जातात आणि त्याच्यातून सगळी माहिती कलेक्ट करतात. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, जगातल्या कुठलीही कानाकोपऱ्यातली माहिती आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, जी संभाषणाची जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला माहिती प्राप्त होते. बघा, सेकंडली दुसरी गोष्ट कुठली आहे, मोस्ट ऑफ द लार्ज ऑर्गनायझेशन. एक मोठा ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था, मोस्ट ऑफ द लार्ज ऑर्गनायझेशन. तर अशी एक खूप मोठी संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे, दॅट कलेक्ट न्यूज. म्हणजे जशी खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे, ती काय करते, संपूर्ण जगातली न्यूज आहे ती कलेक्ट करते अँड शेअर इट विथ द वर्ल्ड. आणि संपूर्ण जगात ती काय करते, ती ऑर्गनायझेशनची संस्था आहे, ती काय करते, संपूर्ण जगात काय करते, स्प्रेड करते, म्हणजे शेअर करते. म्हणून काय होते, जगातल्या सगळ्या लोकांना कुठे काय चाललंय हे सगळं माहिती होते. हे बघा, हे आपल्याला काय दिसतात, हे वेब दिसतात, म्हणजे हे जाडे कनेक्टिव्हिटी दिसते तुम्हाला ही. हे इथून इथे कनेक्ट, सगळे एक दुसऱ्यांना काय आहेत, हे कनेक्टेड, असे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळ्या भागात काय आहेत, असे एक दुसऱ्यांना हे असे जुळलेले असे काय आहेत, असे सोर्स आहेत. त्याच्यामुळे काय होते, आपल्याला सगळं माहिती होते. हॅव देअर ओन पीपल ऍट व्हेरियस लोकेशन अराउंड द वर्ल्ड. म्हणजे संपूर्ण जगात वेगवेगळ्या लोकेशनवर वेगवेगळ्या ठिकाणी काय राहतात, लोक राहतात. पण या कनेक्टिव्हिटीमुळे, या माध्यमामुळे, या सिग्नल्समुळे काय होते, जे ऑर्गनायझेशन आहे, सगळी जे न्यूज कलेक्ट करते आणि शेअर करते, त्याच्यामुळे एकाच वेळी जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात ही जी माहिती आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये काय होते, ती माहिती पसरते आणि संपूर्ण जगाला ती माहिती प्राप्त होते. आता बघूया आपण इथे, दे गो टू द लोकेशन वेअर द इव्हेंट हॅज टेकन प्लेस अँड युजिंग टेक्नॉलॉजी क्विकली सेंड फोटोज. बघा, आता काय होतं, जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात काहीही चालू असेल, दे गो टू द लोकेशन. त्याचे रिपोर्टर्स असतात, जे न्यूज चॅनलचे किंवा न्यूज पेपरचे जे काही रिपोर्टर असतात, ते जगातल्या कुठल्याही दे गो टू द लोकेशन, ज्या ठिकाणी घटना घडलेली असते त्या ठिकाणी जातात. वेअर द इव्हेंट हॅज टेकन, म्हणजे कुठलाही प्रोग्राम जरी असेल, कुठलाही इव्हेंट असेल, त्या ठिकाणी जातात आणि युझिंग अ टेक्नॉलॉजी, आणि नवीन आपल्या कॅमेऱ्याच्या टेक्नॉलॉजीचा, त्यांच्याकडे छान
मोठे कॅमेरे असतात, रिपोर्टर असते, कॅमेरामॅन असते, तर त्यांच्या माध्यमातून ही सगळी स्टोरी कलेक्ट करतात आणि त्यांचे फोटोज काढतात, क्विक फोटोज काढतात. परत काय फोटोज काढून ते त्याचे व्हिडिओज बनवतात आणि त्यांचे जे रिपोर्टर असतात ते तिथून आपल्याला लाईव्ह तो सीन दाखवून आपल्याला काय करतात, ती माहिती शेअर करत असतात. आर्टिकल्स विच कॅन बी शेअर्ड बाय ऑल. तर आपण जर तुम्ही टीव्ही पाहत असाल किंवा फेसबुक किंवा जे असं व्हिज्युअल माध्यम आहे त्याच्यातून तुम्हाला फोटो सकटची बातमी दाखवली जाते आणि न्यूज पेपरमध्ये काय असते की ते फोटो लावून त्याच्याबद्दल हेडिंग लिहून म्हणजे हेडलाईन लिहून काय लिहिलेली असते ती माहिती आर्टिकल लिहिलेलं असतात आणि आपल्याला न्यूज पेपरच्या माध्यमातून काय करते आपल्याला ते सगळं कळतं. बघा, देअर आर नंबर ऑफ डिफरन्स बिटवीन द न्यूज वी रीड इन द न्यूज पेपर अँड वन वी सी ऑन द टीव्ही. तर बघा, ह्या दोघांमध्ये डिफरंट आहे. आपण जे न्यूज पेपरमध्ये नंबर ऑफ डिफरन्सेस म्हणजे खूप फरक आहे. नंबर ऑफ डिफरन्सेस बिटवीन द न्यूज पेपर. कशामध्ये? न्यूज वी रीड द न्यूज पेपर. आपण जे न्यूज पेपर मध्ये बातम्या वाचतो त्या आणि अँड वी सी ऑन द टीव्ही आणि जे आपण टीव्ही मध्ये पाहतो. बघा, टीव्ही मध्ये पाहतो तर आपल्याला प्रत्यक्षात ते ठिकाण दिसतं, प्रत्यक्षात आपल्याला ती सिच्युएशन देते आणि न्यूज पेपर मध्ये काय फक्त फोटो असतो आणि त्याच्याबद्दल लिहिलेली जी माहिती असते ते वाचतो. दोघांमध्ये काय आहे, खूप खूप डिफरन्स आहे. म्हणजे आपल्याला बातमी समजण्यात आणि बातमी प्रत्यक्ष पाहण्यात एक वेगळाच फील होतो आणि वाचण्यात एक वेगळं असतं. दोघांमध्ये काय आहे, नंबर ऑफ डिफरन्स आहे. The news in the newspaper is not received quickly. तर बघा, न्यूजपेपर आता सपोज आज जी बातमी घडलेली आहे आता, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी ती सकाळी माहित होईल. म्हणजे जेव्हा आपल्या घरी पेपर येईल तेव्हा ती माहित होईल. पण बघा, म्हणजे आपल्याला क्विकली न्यूजपेपर इज नॉट रिसिव्ड क्विकली, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूजपेपर येईल. परंतु टीव्हीचं काय, आता जर बातमी घडलेली असेल, तिथे रिपोर्टर असेल तर ते पटकन लाईव्ह तुम्हाला 1-2-3 मिनिटात आत्ताच घडलेलं असेल तर ते प्रत्यक्षात काय, तर आता जिकडे तिकडे असे कॅमेरे लावलेले आहेत तर त्या माध्यमातून सगळं काय केलं जाते ते कॅप्चर केलं जातं. तर टीव्हीवर ते कसं आहे, आपल्याला लाईव्ह म्हणजे तेव्हाच त्या गोष्टी आपल्याला बघता येतात. Whereas the news in TV being reported when the news or the event is happening. इथे काय होतं की आपल्याला टीव्हीवर ते पटकन असं दाखवलं जातं. द न्यूजपेपर न्यूज इज क्वाईट डिटेल. हे म्हणजे न्यूजपेपर काय असते, डिटेल मध्ये असते. म्हणजे थोडंसं डिस्क्रिप्शन याच्यात असतं. अँड द टीव्ही न्यूज रिपोर्टेड इन ब्रीफ. हे ब्रीफ म्हणजे मोठं असं तपशील, म्हणजे ब्रीफ म्हणजे थोडं जास्त असं काय दिलेलं असतं आपल्याला. त्याचं जे आहे त्या ठिकाणी जी स्टोरी घडते ती ब्रीफ म्हणजे खूप मोठ्या ह्याच्याने दाखवली जाते, एकदम वेगळ्या डिटेलमध्ये आपल्याला पूर्ण जी माहिती आहे ती तपशील आहे ते छान असं दाखवले जाते. आपल्याला न्यूजपेपरमध्ये मोजकी तेवढी माहिती असते, म्हणजे असं डिटेलमध्ये माहिती असते. पण हे सगळं ब्रीफ म्हणजे त्याच्याही खोलवर जाऊन आपल्याला टीव्ही मध्ये दिसते की ती माहिती, ती घटना कुठे घडली, म्हणजे केव्हा घडली, तिथे किती लोक होते, किती मरण पावले, म्हणजे तो एरिया किती होता, काय होता. तर हे ब्रीफ म्हणजे जास्त तपशील मध्ये आपल्याला टीव्ही मध्ये कळते. द न्यूज इन न्यूजपेपर हॅज लेस व्हिज्युअल. बघा, न्यूजपेपर वाचतो तर लेस व्हिज्युअल असतो, म्हणजे तिथे फक्त फोटोग्राफ्स द्वारेच आपल्याला ते दिसतं, चित्र दिसतात. म्हणजे मोजकच त्याच्यातून आपल्याला म्हणजे लक्षात घेता येईल का काय झालं ते म्हणून. इम्पॅक्ट अँड टीव्ही न्यूज हॅज मोर व्हिज्युअल इम्पॅक्ट. पण टीव्ही मुळे काय, मोर व्हिज्युअल म्हणजे आपल्याला आपल्या डोळ्याने काय करता येते ते पूर्ण लाईव्ह जे आहे ते जास्त डिस्क्रिप्टिव्ह आणि मोर डिटेल मध्ये पाहता येते. आपल्याला घरी बसून की अमेरिकेत काय चाललेलं आहे किंवा कुठे काय स्पोर्ट्स चाललेले आहे ते आपल्याला आपल्या घरी बसून प्रत्यक्षात संपूर्ण दर्शन घेता येते. म्हणजे संपूर्ण आपल्याला त्या खेळाचा किंवा कुठल्या घटना म्हणजे आपल्याला पाहण्याचा आनंद घेता येतो. पण तुम्ही जर असं बघाल की न्यूजपेपर मध्ये फक्त तुम्हाला काय राहील की म्हणजे तुम्हाला याने 6 मारला, सचिन तेंडुलकरनी 6 मारला, त्यांनी चौका मारला, हे एवढंच आपल्याला वाचते किंवा त्यांचा एक फोटो असेल. ऍज कम्पेअर टीव्ही मध्ये काय आहे, आपल्याला पूर्ण जी क्रिकेट मालिका आहे ती पाहता येते. कुठे एखादं फंक्शन असेल म्हणजे किंवा एखादा सायंटिफिक काही प्रोग्राम असेल किंवा ते आपण लाईव्ह आपल्या टीव्हीवर काय करू शकतो, पाहू शकतो. तर हा न्यूजपेपर आणि टीव्ही मध्ये काय असतो, हा फरक असतो. म्हणजे दोघांच्या इम्पॅक्ट मध्ये फरक असतो. तर न्यूज फ्लॅश मध्ये आपण काय मुलांनो की जे मीडिया असते, जे माध्यम असते ते 2 प्रकारचं असते. एक न्यूजपेपरचं असतं, आपण ट्रेडिशनल पाहिलं आणि मॉडर्न पाहिलं. तर ट्रेडिशनल मध्ये आपण न्यूजपेपर वगैरे पाहिले आणि टीव्ही, रेडिओ, मॅगझिन्स वगैरे पाहिलं. आणि
जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात काय पाहिलं आपण की फेसबुक असतो, व्हॉट्सअप असतो, परत मेसेंजर्स वगैरे असतात, तर हे बघितलं आहे. आणि टीव्ही आणि न्यूजपेपर मध्ये काय डिफरन्स असतो हे पण आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण पुढची स्लाइड बघूया, याची समरी बघूया मुलांना. जो आपण आता अभ्यासलेला आहे त्याचं काय बघूया आपण, सारांश थोडक्यात बघूया काय काय दिलेलं आहे. तर बघा, वी लर्न सम युजफुल इन्फॉर्मेशन. आपण काय सम युजफुल इन्फॉर्मेशन, वी लर्न सम युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट न्यूज आयटम्स. तर आपण काय केलेलं आहे, आपण इथे शिकलेलो आहोत. म्हणजे एक महत्वाची इन्फॉर्मेशन आपण, म्हणजे महत्वाची जी गोष्ट आहे ती शिकलेली आहोत अबाउट द न्यूज आयटम. जे न्यूज आयटम असतात म्हणजे वर्तमानपत्र वगैरे असतात, आणि वर्तमान म्हणजे न्यूजचे कुठले कुठले सोर्स असतात, टीव्ही असते, वर्तमानपत्र असते, फेसबुक असते, जे काही जे ऍडव्हान्स आणि पारंपरिक जे काही स्त्रोत आपण ते बघितलेले आहे. इट वॉज नाईस अँड nice to read the difference between the news in the newspaper and the news on TV. It was nice to read the difference between the news. बघा, आपण न्यूजपेपर मध्ये जी बातमी वाचतो त्याचा फील वेगळा असतो, त्याचा वाचण्याचा एक आनंद वेगळा असतो. म्हणजे आपण ते टीव्ही मध्ये पाहतो ते आपण रीड नाही करत, ते आपण प्रत्यक्षात पाहतो, त्या गोष्टीचा त्या ठिकाणाचा प्रत्यक्षात आनंद घेतो. तर हा डिफरन्स आपण या न्यूज फ्लॅश या चॅप्टर मध्ये पाहिला. इट वॉज नाईस टू रीड द डिफरन्स बिटवीन द न्यूज इन द न्यूजपेपर. जी आपण न्यूज म्हणजे जी बातमी न्यूजपेपर मध्ये पाहतो आणि तीच बातमी जेव्हा आपण टीव्ही मध्ये प्रत्यक्षात लाईव्ह पाहतो, या दोघांमधला जो डिफरन्स आहे हा काय असतो, वेगळा असतो. आणि न्यूजपेपर मध्ये जसं टीव्ही माध्यम आहे आणि न्यूजपेपर याच्यातला आपण डिफरन्स बघितलाय, म्हणजे त्यांचा व्हिज्युअलाइज मध्ये फरक असतो हे आपण बघितलंय. तर अशा प्रकारे मुलांना आपण हा न्यूज फ्लॅश हा जो नवीन टॉपिक होता, तुमच्यासाठी पण नवीन टॉपिक होता, तर हा आपण छान प्रकारे न्यूज कशा असतात, डेट कुठे असते, त्याची हेडलाईन कशी असते, त्याचे आर्टिकल्स कसे लिहिले असतात, कुठले कुठले कॉलम असतात, काय काय असतं हे आपण बघितलं. परत टीव्ही मध्ये पण आपले म्हणजे आपल्याला काय काय व्हिज्युअलाइज करता येतं, प्रत्यक्षात आपल्याला बातम्या पाहता येतात, टीव्हीचे म्हणजे फायदे कुठले, जर लाईव्ह पाहतो आपण तर त्याच्यात याच्यात कसं डिफरन्स असते ते आपण अभ्यासलेलं आहे. बघा मुलांना, आपण न्यूज फ्लॅश हा काय जो टॉपिक होता तो आपण स्पष्टीकरण त्याचा अभ्यासलेला आहे आणि त्याच्याबद्दल छान जाणून घेतलेलं आहे. तर मुलांना आपण काय करूया, आता ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. तर ऍक्टिव्हिटी मध्ये मुलांना आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, आपला पहिला प्रश्न काय आहे, Mary met with an accident near the Central Mall and broke her leg. तर बघा, ही न्यूज झाली की नो न्यूज, ही बातमी आहे की बातमी नाही, काय आहे बघा, म्हणजे तुम्हाला न्यूज आहे की न्यूज नाही हे सांगायचं आहे. मॅरी मेट विथ अन ऍक्सिडेंट नियर द सेंट्रल मॉल अँड ब्रोक हर लेग. म्हणजे मॅरीचं सेंट्रल मॉल जवळ ऍक्सिडेंट झाला आणि तिचं पाय मोडला. तर काय आहे, न्यूज आहे की नो न्यूज आहे मुलांना, ही काय आहे, न्यूज आहे, म्हणजेच काय आहे, बातमी आहे. आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा, दुसरा प्रश्न आहे, सानिया मिर्झा वॉन द गोल्ड मेडल इन US ओपन टुर्नामेंट. आता ही न्यूज आहे का, सानिया मिर्झानी काय म्हणजे टुर्नामेंट मध्ये मेडल तिला मिळाला. तर काय आहे, न्यूज आहे की नो न्यूज, ऑफकोर्स काय आहे मुलांना, ही न्यूज आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया, यश वेंट टू स्कूल टुडे. आता यश शाळेत गेला, ही न्यूज आहे की नो न्यूज आहे. तर काही मुलांना आपली ही डेली रुटीन जी गोष्ट आहे, आपण प्रत्येकच व्यक्ती ह्या शाळेत जात असतो, तर ही काय असेल, नो न्यूज, कारण याच्यात विशेष असं न्यू काहीच नाही, म्हणून काय येईल हे इथे, नो न्यूज. व्हेरी गुड. आता बघूया आपण चौथा प्रश्न, रशिका वेंट टू टेक अ शॉवर इन द बाथरूम. म्हणजे रशिका बाथरूम मध्ये आंघोळ करायला म्हणजे शॉवर घ्यायला गेली. तर हे न्यूज आहे की नो न्यूज, मुलांना आपण आंघोळ करतो, जेवतो, हे काही ह्या न्यूज नाहीये, हे आपल्या डेली रुटीन वाल्या गोष्टी आहेत. म्हणजे काय येईल इथे, नो न्यूज, म्हणजे ती काही न्यूज नाहीये. आता बघा, आपला शेवटचा प्रश्न आहे, अन्वय वॉन द फर्स्ट प्राइज इन इंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशन. अन्वय वॉन द फर्स्ट प्राइज, अन्वयला फर्स्ट प्राइज मिळालं इन इंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशन. तर त्याला इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये काय मिळालं, त्याला फर्स्ट प्राइज मिळालं. ही न्यूज आहे का, बरोबर आहे, कारण ही न्यूज राहील, कारण त्याला अचिव्हमेंट मिळालं, त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. तर काय आहे मुलांना, ही काय आहे, न्यूज आहे.
म्हणजे एखादा मुलगा ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट येत असेल किंवा गाण्याच्या स्पर्धेत असेल तर आपण त्यांची न्यूजपेपरमध्ये नाव बघतो आणि वाचतो सुद्धा की कुठलं गाणं गायला कुठल्या स्पर्धेत वगैरे होतं. तर अशा प्रकारे मुलांना आपण जी पाचही प्रश्न आहे ती काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहेत. आपली ऍक्टिव्हिटी काय झाली आहे, कम्प्लीट झालेली आहे. तर मुलांना आता आपण काय करूया, आपण क्वेश्चन आन्सर म्हणजे प्रश्न उत्तरला सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न कुठला आहे मुलांना, फ्रॉम व्हॉट सोर्सेस डू पीपल गेट न्यूज. फ्रॉम व्हॉट सोर्सेस डू पीपल गेट न्यूज म्हणजे लोकांना कुठल्या कुठल्या सोर्सेस म्हणजे कुठल्या माध्यमातून न्यूज प्राप्त होते. सांगा कुठल्या माध्यमातून न्यूज प्राप्त होते. बघा पीपल गेट न्यूज फ्रॉम न्यूजपेपर. बघा आपल्याला न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्रातून न्यूज माहिती होते. परत टेलिव्हिजन टीव्हीच्या माध्यमातून न्यूज प्राप्ती होते. परत रेडिओ, मॅगझिन ऍटसेट्रा. तर बघा जे पारंपरिक सोर्स आहेत कुठले, न्यूजपेपर, टेलिव्हिजन, रेडिओ आणि मॅगझिन. आणि मग बघा आता आपण द मॉडर्न पाहू. द मॉडर्न न्यूज सोर्सेस. मॉडर्न म्हणजे जे आताच्या युगातले जे सोर्सेस आहेत ज्याच्यामुळे न्यूज माहिती होते ते काय, SMS, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, वेब बेस्ड पोर्टल्स लाईक गुगल, याहू अँड MSN. तर या माध्यमातून पारंपरिक आणि ट्रेडिशनल या दोन्ही माध्यमातून आपल्याला काय माहिती होते मुलांना, आपल्याला न्यूज माहिती होते. आता आपण बघा दुसरा प्रश्न बघूया. व्हॉट कुड बी द मीनिंग ऑफ हेडलाईन. हेडलाईनचा अर्थ काय होतो. हेडलाईन म्हणजेच काय मुलांना, मथळा, शीर्षक. जर शीर्षक इंटरेस्टिंग असेल, काहीतरी वेगळं असेल तर काय, जो रीडर आहे म्हणजे वाचक काय करतो, पूर्ण माहिती वाचतो. बघा काय आहे, द टायटल ऑर स्टेटमेंट. द टायटल म्हणजेच काय, शीर्षक. द टायटल ऑर स्टेटमेंट अपिअरिंग अबाउट द आर्टिकल और न्यूज आयटम इज कॉल्ड द हेडलाईन. म्हणजे बघा काय दिलेलं आहे, द टायटल ऑर स्टेटमेंट अपिअरिंग अबाउट द आर्टिकल और न्यूज आयटम्स इज कॉल्ड द हेडलाईन. म्हणजे बघा एखाद्या आर्टिकलला वगैरे काय दिलेलं असेल, असं मथळा दिलेला असेल, शीर्षक दिलेला असेल तर त्याला काय म्हणू आपण, असा हेडलाईन म्हणू. इट गिव्स अस ब्रीफ आयडिया. या हेडलाईन मुळे काय होते की आपल्याला एक ब्रीफ आयडिया मिळते अबाउट द टॉपिक सब्जेक्ट कवर्ड बाय द न्यूज आयटम दॅट इज टू फॉलो. म्हणजे जे काय दिलेलं आहे, अबाउट द टॉपिक सब्जेक्ट म्हणजे त्या बातमीचा सब्जेक्ट काय आहे, शीर्षक काय आहे, कशाबद्दल माहिती आहे, कवर्ड बाय द न्यूज आयटम दॅट इज टू फॉलो. म्हणजे काय आपल्याला माहिती होती की आता या मथळ्यामुळे, या टायटलमुळे हे जी बातमी लिहिलेली आहे ती कशाबद्दल लिहिलेली आहे, काय काय असेल आणि काय करतो, जो हा हेडलाईन आहे ते काय करतो, पूर्ण जे न्यूज आयटम्स आहेत त्याला काय करतो, कव्हर करतो आणि काय करतो, रीडर त्याला वाचतो. बघूया आता नेक्स्ट थर्ड प्रश्न आहे. वाय इज अ डेट गिव्हन विथ एनी न्यूज आयटम. म्हणजे न्यूज जे असतात न्यूजपेपर वगैरे कुठले असतात त्याला डेट का बरं दिलेली असते. द डेट इज ऑलवेज गिव्हन विथ द न्यूज आयटम बिकॉज इट गिव्स द रीडर्स अन आयडिया. म्हणजे रीडरला काय मिळते, त्याची आयडिया, कल्पना मिळते ऍज टू when it event has occurred is reported. म्हणजे जो रीडर आहे, वाचक आहे, त्याला त्या तारखेमुळे माहिती होते की तो जो इव्हेंट आहे तो कुठे घडलेला आहे आणि occurred or is reported म्हणजे तो कुठे घडलेला आहे हे काय होते, वाचकाला काय माहिती, त्याच्यामुळे डेटमुळे काय होते, माहिती होते. जसं फॉर एक्झाम्पल की जसं एखादं टुर्नामेंट झालेलं आहे किंवा वर्ल्ड कप झालंय ते त्या तारखेला झालं, तर बघा तिथे ते डेट दिलेली असेल तर आपल्याला त्या डेटमुळे माहित होतं की या तारखेला हा टुर्नामेंट झालेला आहे किंवा कोणाला अवॉर्ड मिळालेला असेल किंवा कुठे फंक्शन ऑर्गनाईज केलेलं असेल. जसं आता ते परदेशात ते कान्स फेस्टिवल वगैरे होतात ऍक्ट्रेस लोकांचे, तर ते बघा आता तिथे जाऊन आपले रिपोर्टर ती बातमी कॅप्चर करतात, त्यांचे फोटोज घेतलेले जातात. तर काय होतं की त्या तिथे डेट टाकलेली होती, त्यामुळे तो इव्हेंट कधी घडला, कुठे घडला हे आपल्याला काय होतं, माहिती होते. बघा प्रश्न चौथा. हाऊ डू वी गेट न्यूज फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड क्विकली. म्हणजे आपल्याला जगात ज्या कुठे घटना घडतात तर आपल्याला त्या घटना अशा क्विकली म्हणजे पटकन कशा काय माहित होतात. बघा याचं उत्तर खूप मोठं आहे मुलांना. वी गेट न्यूज फ्रॉम अनदर पार्ट ऑफ द वर्ल्ड सो क्विकली. म्हणजे जगातल्या दुसऱ्या पार्ट मधली जी घटना आहे ती आपल्याला क्विक म्हणजे पटकन माहित होते बिकॉज ऑफ द ऍडव्हान्स मेड बाय द टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन ह्याच्यातली कम्युनिकेशन म्हणजे जे आहे आपलं संभाषण आहे, माध्यम आहे, त्याच्यात कुठली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली जाते
आणि सेकंडली दुसरी गोष्ट काय आहे, मोस्ट ऑफ द लॉ ऑर्गनायझेशन, खूप मोठ्या मोठ्या अशा संस्था आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, हू कलेक्ट द न्यूज. त्या काय करतात, त्या संस्था माहिती गोळा करतात अँड शेअर इट विथ द वर्ल्ड. आणि पूर्ण जगात काय करतात, ते त्यांच्या माध्यमातून ती घटना, ती जी न्यूज आहे ते शेअर करतात. हॅव देअर ओन पीपल ॲट व्हेरियस लोकेशन अराउंड द वर्ल्ड. आणि काय त्यांचे म्हणजे त्यांचे जे काय असतात रिपोर्टर असतात, त्यांचे जे कनेक्शन असतात जगात कानाकोपऱ्यात ते कनेक्टेड असतात आणि ते काय होतात व्हेरियस लोकेशन अराउंड द वर्ल्ड. म्हणजे म्हणून ते काय करतात, जगातल्या कानाकोपऱ्यात ते पोहोचले जातात. दे गो टू द लोकेशन, ते त्या ठिकाणी जातात. वेअर द इव्हेंट हॅज टेकन प्लेस, म्हणजे ज्या ठिकाणी तो इव्हेंट घडतो, ज्या ठिकाणी ती घटना घडते किंवा कुठलाही प्रोग्राम घडतो त्या ठिकाणी जातात. अँड युझिंग टेक्नॉलॉजी क्विकली, म्हणजे आपले मोबाईल फोन कॅमेराज त्या टेक्नॉलॉजी यूज करतात. अँड सेंड फोटोज, त्याच्यातले फोटोज काढून आर्टिकल्स लावून आणि त्याचे व्हिडिओज बनवून विच कॅन बी शेअर्ड बाय द ऑल. आणि ते काय केलं जाते, सगळ्या लोकांना काय केलं जाते, सगळ्या माध्यमांना ते प्रोव्हाइड केलं जाते. आणि ते टेक्नॉलॉजीच्या म्हणजे जे कम्युनिकेशन सोर्सेस आहेत, न्यूजपेपर आहेत, टीव्ही आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, गुगल यांच्या माध्यमातून काय ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं जाते. मुलांना आपला 5वा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द न्यूज वी रीड इन द न्यूजपेपर अँड द वी सी ऑन द टीव्ही. म्हणजे आपण जे न्यूजपेपर मध्ये न्यूज वाचतो आणि टीव्ही मध्ये जी न्यूज आपण बघतो, ह्या दोघांमध्ये डिफरन्स म्हणजे फरक काय आहे. तर काय आहे मुलांना फरक, देअर आर अ नंबर ऑफ डिफरन्सेस, म्हणजे खूप मोठा फरक आहे, नंबर ऑफ डिफरन्सेस बिटवीन द न्यूज वी रीड इन द न्यूजपेपर अँड वन वी सी ऑन द टीव्ही. म्हणजे दोघांमध्ये आपण पाहतो तर त्याच्यात काय डिफरन्स आहे. द न्यूज इन द न्यूजपेपर इज नॉट रिसिव्ह क्विकली, न्यूजपेपर मधली माहिती आपल्याला तेव्हाच्या तेव्हा माहित होणार नाही. जसं आता ऍक्सिडेंट झाला तर ती माहिती आपल्याला दुसऱ्या दिवशी कळेल, आता फंक्शन झालं तर त्याचे पिक्चर किंवा जे आहेत फोटोज किंवा आर्टिकल आपल्याला दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर मध्ये माहिती होईल. ते क्विकली माहित होत नाही न्यूजपेपरचं. वेअर ॲज द न्यूज शोन ऑन द टीव्ही, पण तीच न्यूज काय होते, तात्काळ टीव्हीवर ती काय केली जाते, प्रसारित केली जाते. बिंग रिपोर्टेड वेन द न्यूज ऑर द इव्हेंट इन हॅपनिंग. आणि आपल्याला काय करते, ते टीव्हीवर रिपोर्टेड केलं जाते त्या न्यूज, आणि त्याच्यामुळे काय ती कुठे झालेली आहे आणि ते आपल्याला सगळं आपण आपल्या डोळ्यांनी ती बघू शकतो. द न्यूजपेपर न्यूज इज क्वाईट अ डिटेल. याची जी असते क्वाईट म्हणजे याच्यात थोडक्यात माहिती दिलेली असते, थोडक्यात असं माहिती दिलेली असते. अँड द टीव्ही न्यूज इज रिपोर्टेड इन ब्रीफ. आणि टीव्ही मधली जी न्यूज आहे ती आपल्याला ब्रीफ दाखवली जाते, म्हणजे खोलवर दाखवलं जाते की कुठे झालं, कसं झालं, तिथला मागचा एरिया काय, पुढचा एरिया काय, त्याच्या आधीची परिस्थिती काय आहे, नंतरची परिस्थिती काय आहे. तर टीव्ही मध्ये आपल्याला असं सगळं ब्रीफ दाखवलं जाते. द न्यूज इन द न्यूज पेपर हॅज लेस व्हिज्युअल. बघा, लेस व्हिज्युअल म्हणजे आपल्याला त्याच्यात आपण कमी पाहू शकतो न्यूजपेपर मध्ये, म्हणजे थोडेसेच फोटोज वगैरे किंवा पिक्चर असतात. ऍज वेल ऍज काय करू शकतो, अँड टीव्ही न्यूज हॅज मोर व्हिज्युअल इम्पॅक्ट. टीव्ही मध्ये काय आपल्या डोळ्यासमोरच ते सगळं असते, तर आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी सगळं पाहू शकतो. तर हा डिफरन्स टीव्ही आणि न्यूजपेपर मध्ये आहे. आता बघूया मुलांना 6वा प्रश्न आहे आपला, व्हॉट मेक्स न्यूज, म्हणजे न्यूज कशी तयार करतात. बघा, एनिथिंग विच न्यू इन कॉमन पीपल कॅन मेक अ न्यूज. एनिथिंग विच इज न्यू फॉर अ कॉमन पीपल, म्हणजे कॉमन पीपल म्हणजे सामान्य लोकांसाठी काय असते, एखादी जी घटना घडते ती घटना अशी नवीन असते आणि तिला काय म्हणू आपण, न्यूज असं म्हणू. न्यूज कॅन बी एनी अचिव्हमेंट इन द एज्युकेशन, स्पोर्ट्स, बिझनेस, scientific field, accident or natural disaster can also from news. तर बघा, न्यूज कुठल्या कुठल्या क्षेत्रातल्या राहू शकतात. तर न्यूज कॅन बी एनी अचिव्हमेंट, म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यात आपल्याला यश प्राप्ती झाली, कुठल्या क्षेत्रात आपण मोठं काम केलं किंवा कुठल्या क्षेत्रात आपल्याला जरा हरलो किंवा कुठे लॉस झाला, कुठे बेनिफिट झाला, कुठे प्रॉफिट, कुठे आपण खूप पुढे गेलो टेक्नॉलॉजी मध्ये, कुठे पुढे गेलो. तर ह्या सगळ्या ज्या घटना असतात त्या कोणत्याही क्षेत्रातल्या असू शकतात. ते एज्युकेशन, स्पोर्ट, बिझनेस, सायंटिफिक फील्ड ऍटसेट्रा, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातल्या ज्या असतात. ऍक्सिडेंट ऑर नॅशनल डिझास्टर कॅन ऑल्सो बी न्यूज. तर म्हणजे या कुठल्याही क्षेत्राला जरी घटना घडत असल्या तरी त्या न्यूज म्हणून काय आपल्या समोर सादर केल्या जातात आणि त्या न्यूज म्हणून, बातमी म्हणून प्रसारित केल्या जातात. तर मुलांना अशा प्रकारे आपण न्यूज फ्लॅश मध्ये काय केलेले आहेत, आपण प्रश्न उत्तर सुद्धा कम्प्लीट केलेले आहेत. आणि आपण न्यूज फ्लॅश
म्हणजे न्यूज बातमीविषयी किंवा त्यांच्या सोर्सेस विषयी जो चॅप्टर होता तो आपण अभ्यासलेला आहे आणि कुठले कुठले सोर्स होते हे सुद्धा आपण अभ्यासलेले आहे. टीव्ही आणि न्यूजपेपर मध्ये कुठले डिफरन्स असतात, काय काय असतात, आपण सगळं अभ्यासलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तुम्ही परत हा चॅप्टर वाचा आणि याच्यातले जे आहे प्रश्नांची उत्तरं ती काय करा, तुम्ही सोडवण्याची प्रॅक्टिस करा. धन्यवाद.